ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील पाणी चोरी आणि अनधिकृत नळ जोडणीवरून पालिका प्रशासनावर चौफेर टीका करण्यात येत आहे. अशातच शहरातील पाणी चोरी रोखण्यासाठी आणि अनधिकृत नळ जोडण्यांना अधिकृत चौकटीत आणण्यासाठी ठाणे महानगरपालिका प्रशासनानं अभय योजना हाती घेतली आहे. या योजनेला ठाणेकरांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत आहे. गेल्या 10 महिन्यात या योजनेअंतर्गत 328 अनधिकृत नळ जोडण्या अधिकृत करण्यात आल्या असून त्यातून पालिकेला सुमारे 21,83,000 रुपयांचं उत्पन्न मिळाले. महापालिकेनं 2011 पासून अनधिकृत नळ जोडण्यांवर बंदी घालून कारवाई सुरू ठेवली असली तरी बेकायदा जोडण्यांचं प्रमाण कमी होत नव्हतं. त्यामुळे नागरिकांना दंड आकारून जोडण्या अधिकृत करून घेण्याची संधी देण्याकरिता अभय योजना लागू करण्यात आली. 1 एप्रिल 2025 ते 29 जानेवारी 2026 या कालावधीत झोपडपट्टी भागातील 328 जोडण्या नियमित करण्यात आल्या. या प्रक्रियेत प्रशासकीय शुल्कातून 6,32,000 तर पाणीपट्टीतून 15,51,000 असे 21,83,140 रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे. घरगुती वापरासाठी जोडणी अधिकृत करताना प्रतिग्राहक 3,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला. दरम्यान मुंब्रा आणि दिवा परिसरात पाणी चोरीचं प्रमाण लक्षणीय असल्याचंही आढळून आले. त्यामुळे पाणीपुरवठा विभागानं विशेष मोहीम राबवत फेब्रुवारी ते एप्रिल या 3 महिन्यात तब्बल 1,408 अनधिकृत नळ जोडण्या तोडल्यात. यापूर्वीही एप्रिल महिन्यात केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर बेकायदा जोडण्या उघडकीस आल्या होत्या. काही ठिकाणी जमिनीखाली लपवून ठेवलेल्या जोडण्या सापडल्या तर काही भागात बोअरवेलच्या माध्यमातून पाणी साठवून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असल्याचंही निदर्शनास आले.